पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीद उभारली जाणार आहे। ऐकून धक्का बसला असेल ना, पण हो, बातमी खरी आहे। अयोध्येत नाही तर मुर्शिदाबादमध्येच बाबरी मशिदीची उभारणी केली जाते। तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी 2 लाख लोकांच्या सामूहिक उपस्थितीत बाबरी मशीद नावाची मशीद उभी करण्यासाठी पायाभरणी केली। हे प्रकरण अयोध्येतील बाबरी प्रकरणाशी थेट जोडलेलं आहे, त्यामुळे तणाव निर्माण झाला। पण राजकीय आणि सामाजिक वादासोबत याला कायदेशीर किनारही आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादचं बाबरी मशीद प्रकरण नेमकं काय आहे। येथील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशीद नावाने मशिदीचा शिलान्यास नेमका का करण्यात आला, यामागे राजकीय गणित काय आहे आणि मुर्शिदाबादमध्ये धर्माधारित तणाव का वाढतोय, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। जिस पार्टी से हुमायूं कबीर साहब चुनाव लड़ेगा, हम लोग उनका साथ है। 26 में ममता दीदी का सरकार गिर जाएगा, 110% गारंटी। नमस्कार, मी विहंग ठाकूर। मुर्शिदाबादमध्ये 6 डिसेंबरला मोठा वाद उफाळला। टीएमसी मधून निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी बेलडांगा रेजी नगरमध्ये बाबरी मशीद नावाची मशिदीची पायाभरणी केली। कार्यक्रम प्रचंड होता। 2 लाख लोक मशिदीच्या पायाभरणीसाठी विटा घेऊन आले। सौदीतील धार्मिक नेते आले। 150 फूट लांबीचा स्टेज, 60,000 बिर्याणी पॅकेट्स आणि 3,000 सुरक्षा कर्मचारी, आरएएफ, बीएसएफ आणि स्थानिक पोलीस यांचा कडेकोट बंदोबस्त। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा वाद का निर्माण झाला, कारण तारीख 6 डिसेंबर, तीच तारीख ज्या दिवशी बाबरी मशीद पडली। याचा अर्थ असा की या कार्यक्रमाला केवळ धार्मिकच नव्हे तर राजकीय आणि भावनिक दोन्ही पातळ्यांवर महत्त्व आहे। देशभरातील लोकांचं आणि माध्यमांचं यावर लक्ष होतं, कारण हा छोटा वाद भविष्यातील राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकतो। तर मग हा वाद का निर्माण झाला, यामागे 3 मुख्य कारणं आहेत। पहिलं, मशिदीचं नाव बाबरी मशीद। अयोध्येतील बाबरी मशीद वाद देशातील सर्वात संवेदनशील प्रकरणांपैकी एक आहे। त्याच्या नावाचा वापर म्हणजे राजकीय उद्देशाने लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न आहे, असं काही विश्लेषकांचं मत आहे। दुसरं कारण म्हणजे तारीख 6 डिसेंबर। या दिवशी अयोध्येतील बाबरी विध्वंसाची 33वी वर्षपूर्ती होती। त्याच दिवशी शिलान्यास म्हणजे विरोधकांच्या मते सिम्बॉलिक पॉलिटिक्स होय। तिसरं म्हणजे टीएमसीचे कबीर यांची राजकीय महत्त्वाकांक्षा। टीएमसी म्हणते पक्षाचा त्यांच्याशी काही संबंध नाही। कबीर म्हणतात, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि लवकरच नवीन पक्ष काढणार। या तिन्ही कारणांमुळे वाद मोठा झाला आणि संपूर्ण देशात मुस्लिम आमदार हुमायून कबीर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। त्यातच अयोध्या आणि मुर्शिदाबाद यांच्यात आता एक नवीन नॅरेटिव्ह युद्ध सुरू झाले। 2024 मध्ये राम मंदिराचं भव्य उद्घाटन झालं, पण दुसरीकडे धन्नीपूरमधील मशीद अद्याप सुरू झालेली नाही। म्हणून हा मुद्दा देशभरात राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वापरला जातोय। धन्नीपूर बाबरी मशिदीचं बांधकाम थांबण्यामागचं 3 मोठी कारणं आहेत। लेआउट प्लॅन मंजूर नाही, सरकारी एनओसी मिळालेला नाही आणि इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनची अंतर्गत अडचण। याच पार्श्वभूमीवर बाबरी नावाने मुर्शिदाबादमध्ये मशिदीचा शिलान्यास होणं हा एक नवा नॅरेटिव्ह, नवं राजकीय युद्ध असल्याची चर्चा आहे। कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता भाजपा आणि काही नागरिकांनी कलकत्ता हायकोर्टात याचिका दिली होती, पण त्यांनी मागणी केली शिलान्यास थांबवा आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल असं सांगितलं। कोर्टानं मात्र स्पष्ट केलं, मशिदीच्या बांधकामावर कोणतीही स्थगिती नाही, पण शांतता राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे। म्हणजे हा कार्यक्रम कायदेशीर आहे, पण भावनिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे। मुर्शिदाबाद हा भारतातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला जिल्हा आहे। 2011च्या जनगणनेनुसार इथे मुस्लिमांची संख्या 66.27%, हिंदू 33.21%, इतर धर्मीय 1%। मुर्शिदाबादचा इतिहास पाहिला तर या भागात धर्मा आधारित तणाव, छोट्या मोठ्या तक्रारी आणि स्थलांतराचे प्रश्न यापूर्वीही दिसले आहेत। लोकसंख्येतील बदलांचे राजकीय परिणाम स्पष्ट आहेत। म्हणून बाबरी मशीद नावाचा हा कार्यक्रम फक्त धार्मिकच नाही तर राजकीय मुद्दा बनत चाललाय। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हुमायून कबीर हे नेमके कोण?
त्यांचा राजकीय प्रवास अगदी वादग्रस्त राहिलाय. त्यांनी सुरुवात केली काँग्रेसमध्ये, नंतर 2012 मध्ये TMC मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मंत्रिपदही सांभाळलं. 2015 मध्ये TMC मधून बाहेर पडले आणि 2018 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली पण पराभव झाला. नंतर पुन्हा TMC मध्ये दाखल झाले. 2021 मध्ये भरतपूरचे विधायक झाले आणि 2025 मध्ये TMC कडून निलंबित केलं गेलं आणि आता त्यांनी जाहीर केलंय की 22 डिसेंबरला ते नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत. कबीर हे त्यांच्या वादग्रस्त भाषणांसाठी ओळखले जातात. मुर्शिदाबाद बाबरी मशीद प्रकरणामुळे मुस्लिम समाजात उत्सुकता आणि उत्साह आहे, तर हिंदू समाजात भीती आणि संताप पाहायला मिळतोय. स्थानिक प्रशासन अत्यंत सतर्क आहे, कारण बहुतेक नागरिकांचा प्रश्न आहे, या नावामुळे तणाव वाढेल का? त्याशिवाय मुर्शिदाबाद हा बांगलादेश सीमेजवळील अवैध घुसखोरीच्या आरोपांमुळे आधीपासूनच संवेदनशील भाग आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनू शकते. तर मुर्शिदाबादमधील बाबरी मशीद प्रकरणाचा परिणाम काय होऊ शकतो? तर सर्वात मोठा बदल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये धार्मिक ध्रुवीकरण अधिक वाढण्याची शक्यता आहे. 2026च्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा मोठा राजकीय चर्चेचा विषय बनू शकतो. मुर्शिदाबादमध्ये तणाव वाढू शकतो, कारण येथील संवेदनशील सामाजिक परिस्थिती आणि आधीच्या घटनांचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. बाबरी नावाने हा कार्यक्रम आयोजित केल्यानं हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरही चर्चेत आला. याशिवाय हुमायून कबीर यांचा नवीन पक्ष मुस्लिम केंद्रित असल्याने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला थेट विधानसभा निवडणुकीत आव्हान निर्माण झालंय. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.